जनगणना म्हणजे काय? जनगणना म्हणजे लोकसंख्येची मोजणी, मग त्याच्यामध्ये स्त्री पुरुष किती, हे प्रपोर्शन किती, हे सगळं त्याच्यामध्ये गोषवारा येतो. लोकसंख्येची जी मोजमापणी होते ती म्हणजे जनगणना. स्वयं जनगणना खरं उपक्रम सरकारचा चांगला आहे. आम्ही पण तो अटेम्प्ट केला. खरं तर दोन्ही पद्धती बरोबर आहेत, कारण आजच्या युगात डिजिटल क्रांतीच्या युगात डिजिटल होणंही महत्वाचं आहे. ऑफकोर्स, कारण आपण जेव्हा भरतो फॉर्म तेव्हा आपण आपल्याला हवी ती पूर्ण माहिती देऊ. ते लोक विचारतील तेव्हा थोडंसं साशंकही असू की आपण नक्की देतोय की नाही बरोबर, ह्यांना द्यायचं की नाही, सांगायचं की नाही, असं पण. कल्पना करा 2027 मध्ये सरकार तुमच्या दारात येऊन माहिती विचारणार नाहीये, तर तुम्हालाच स्वतःची जनगणना मोबाईलवर भरावी लागेल. आणि जर तुम्ही ही माहिती वेळेत भरली नाही तर सरकारकडे तुमच्या घराची, कुटुंबाची आणि परिसराची चुकीची किंवा अपूर्ण माहिती जाऊ शकते. आता भारताची 15 वर्षानंतरची म्हणजेच 2011 नंतरची जनगणना पूर्णपणे डिजिटल होते. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी सरकार आता डिजिटल फॉर्मॅटला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देते. म्हणजे जबाबदारी फक्त सरकारची नाहीये, तर प्रत्येक नागरिकाची देखील आहे. मग SEID म्हणजे नेमकं काय आणि 15 मे आधी तुम्हाला काय करायला हवं, आज आपण सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत. जनगणना म्हणजे काय तर एखाद्या देशात किती नागरिक राहतात, घरांची, मालमत्तेची एका विशिष्ट वेळी केलेली मोजणी. जनगणना अधिनियम 1948च्या कलम 8 नुसार जनगणना कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि नागरिकांना खरी उत्तरं देणे बंधनकारक आहे. 2027 ची ही जनगणना भारताची 16वी जनगणना असेल, जी पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने होते. जरी जनगणना ही ऐच्छिक म्हणजेच व्हॉलेंटिअरी असली तरी देशाच्या भविष्यासाठी त्यात सहभागी होणं महत्वाचं आहे. या भारतात ही प्रक्रिया सहसा दर 10 वर्षांनी राबवली जाते. डिजिटल स्वरूपात होणाऱ्या या जनगणनेचा अर्थ असा की आता सरकारी कर्मचारी तुमच्या घरी येऊन कागदावर माहिती भरण्याऐवजी तुम्ही स्वतः तुमची माहिती ऑनलाईन भरू शकणार आहात. 2027 मध्ये सरकारने एक नॅशनल सेन्सस पोर्टल सुरू करण्याचं ठरवलं होतं. या पोर्टलवर जाऊन तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची माहिती, उदाहरणार्थ सदस्यांची संख्या, शिक्षण, व्यवसाय इत्यादी, हे तुम्ही स्वतः भरू शकता. यालाच स्वयं जनगणना म्हणतात. महाराष्ट्रात 1 मे ते 15 मे या काळात नागरिकांना स्वतःहून आपली माहिती ऑनलाईन भरण्याची संधी देण्यात आली आहे. या प्रक्रियेचा मुख्य हेतू हाच की नागरिकांनी आपल्या सोयीनुसार कोणत्याही चुका न करता अचूक माहिती भरून सरकारपर्यंत पोहोचवावी. पण याची प्रक्रिया काय आहे आणि यात नोंद कशी करावी? फक्त 5 टप्प्यात तुम्ही आपली जनगणना करू शकता. पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे सेल्फ इन्युमरेशन, म्हणजेच स्वतःची माहिती तुम्हाला स्वतः भरता येईल, जेणेकरून चुका कमी होतील आणि माहिती गोळा करणं सोपं होईल. आता ते करणार कसं? तर पहिल्यांदा गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्या. तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा. आपलं स्थान नोंदवा, म्हणजेच राज्य, जिल्हा आणि गावाची माहिती नोंदवून घ्या. यानंतरची स्टेप खूप इंटरेस्टिंग आहे. ती म्हणजे जसं आपण ओला, उबर किंवा रॅपिडो बुक करून आपलं लोकेशन टाकतो, तसंच आपलं लोकेशन डिजिटल मॅपवर आपल्याला पिन करायचं आहे. आणि शेवटची स्टेप म्हणजे आपलं घर, परिवार यांच्या संदर्भात विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे. आता संपूर्ण माहिती तर भरली, मग आता पुढे काय? तुम्ही तुमची माहिती सबमिट केल्यावर लगेचच सिस्टम एक युनिक नंबर तयार करते. त्याला म्हणतात SEID, म्हणजेच सेल्फ इन्युमरेशन ID. पण ऑनलाईन जनगणनेची मुदत संपली तर काय करायचं? मुदत संपल्यावरही प्रत्यक्षात तुमच्या घरी येऊन माहिती घेतली जाईल. त्यासाठी SEID हा नंबर अत्यंत महत्त्वाचा असतो. पण या आयडीचं करायचं काय? तर ज्यावेळी जनगणना करण्यासाठी घरी येतील त्यावेळी त्यांना हा ID सांगायचा आणि त्यानुसार ते तुमची माहिती वेबसाईटवर जाऊन चेक करतात. पण हे केल्याने काय फायदा होणार? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेची बचत. तुम्ही घर बसल्या तुमची जनगणना पूर्ण करू शकता.
प्रत्येक भागातील बांधकाम, घर ही नागरिकांच्या मालकीची आहेत की भाड्याची आहेत हेही तपासलं जातं. याच प्रकारात घर किंवा इमारत कोणत्या स्थितीत आहेत, कोणत्या प्रकारचं आहे, तिथे कोणत्या सुविधा आहेत आणि तिथे राहणाऱ्या नागरिकांकडे किती मालमत्ता आहे, या सगळ्या गोष्टी यात नोंदवल्या जातात. त्याला हाऊस लिस्टिंग अँड हाऊसिंग सेन्सस असं म्हणतात. एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत ही प्रक्रिया होईल. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी 30 दिवसांचा कालावधी हा ठरलेला आहे. जनगणनेची माहिती गोळा करणाऱ्या व्यक्तीला म्हटलं जातं एन्युमरेटर. आता महाराष्ट्रात 1 मे ते 15 मे पर्यंत सेल्फ एन्युमरेशनची प्रक्रिया होईल. हा व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत स्वयं जनगणनेचा कालावधी संपुष्टात येऊ शकतो. 16 मे ते 15 जून पर्यंत हाऊस लिस्टिंग अँड हाऊसिंग सेन्ससची प्रक्रिया होईल. जनगणना ही फक्त सरकारची जबाबदारी नाहीये, तर ती आपलीही आहे. तुम्ही स्वयं जनगणना केली असेल तर उत्तमच, पण जर तुमची ही संधी हुकली असेल तर आता जेव्हा कर्मचारी तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांना पूर्ण सहकार्य करा आणि अचूक माहिती त्यांना द्या. बाकी जनगणनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही स्वयं जनगणना केली आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.